नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी भाग 2 इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र पैसा आणि बँकिंग आज आपण या विषयाचं प्रकरण दुसरं पाहणार आहोत। त्या दुसऱ्या प्रकरणाचं जे नाव आहे ते आहे बँका आणि बँकांचे प्रकार, म्हणजेच काय तर टाइप्स ऑफ बँक्स। बघा, आपण सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बँका बघतो। काही बँका ह्या प्रायव्हेट बँका असतात, काही बँका खाजगी बँका असतात, विदेशी बँका असतात, फॉरेन बँका, तसेच कोऑपरेटिव्ह बँका, तसेच नॅशनलाइज बँका। ह्या प्रत्येक ठिकाणी आपण ह्या बँका बघत असतो आणि ह्या प्रत्येक बँकांचं कार्य हे वेगवेगळ्या पद्धतीचं असतं, हे आपण पाहणार आहोत। भारतीय बँक 1949च्या बँकिंग कायद्यानुसार बनलेले आहेत आणि याच्यामध्ये बँकांचे एकूण 3 प्रकार पडतात। याच्यामध्ये पहिला जो आहे बिगर राष्ट्रीयकृत बँका, दुसरा जो आहे राष्ट्रीय बँका जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, तसेच तिसरा जो प्रकार आहे तो सहकारी बँका। हा 1949 मध्येच यांचा देखील कायदा झालेला आहे। आणि पहिला जो आपण पाहणार आहोत यातला पहिला जो पॉईंट आहे आपला सार्वजनिक बँका। या सार्वजनिक बँकांमध्ये जो पहिला आपण बघणार आहोत की सार्वजनिक बँका कशा प्रकारच्या ह्या स्थापन झालेल्या आहेत आणि सार्वजनिक बँका म्हणजे नक्की कोणत्या बँका, कोणत्या बँकेंना सार्वजनिक बँका असं म्हटलं जातं। बघा, सार्वजनिक बँका म्हणजे कोणत्या, त्या म्हणजे सर्वात प्रथम त्या सरकारी मालकीच्या असतात, म्हणजेच काय तर सरकारी बँका होत। म्हणजेच काय तर याच्यामध्ये जे भांडवल असतं किंवा जो पैसा असतो, ज्या सेवा सुविधा पुरवल्या जातात ह्या पूर्णपणे सरकार पुरवलं जातं। आणि ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं 50% जे भाग भांडवल असतं म्हणजे गुंतवणूक असते, भांडवल किंवा गुंतवणूक असते आणि ह्या संस्थेने धारण केलेले असतात। म्हणजेच काय, याला जसं की सांगायचं झालं की एखादी संस्था असेल किंवा एखादी व्यक्ती भांडवली स्वरूपाची संस्था असते, म्हणजेच काय तर भांडवल निर्माण केलेलं असतं याला, आणि यांच्यामध्ये 50%पेक्षा जास्त गुंतवणूक आणि भांडवल ज्यावेळी सरकारचं असतं तेव्हा त्याला सरकारी बँक असं देखील म्हटलं जातं। भारतात केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली म्हणजे भारतात पूर्णपणे जे सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत त्यांच्यावर जे नियंत्रण राहतं ते पूर्णपणे केंद्र सरकारचं राहतं। जसं की बघा, आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की स्टेट बँक ऑफ बिकानेर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ इंदोर, ह्या सर्व बँका ज्या आहेत ह्या ज्या बँका आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत त्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत। नंतरचा जो मुद्दा आहे आपला सामाजिक नियंत्रण व बँक राष्ट्रीयकरण कायदा 1969। बघा की या ठिकाणी सरकारने 1968 साली केंद्र सरकारने खाजगी बँकांवर नियंत्रण कायदा केला। का केला, कारण की ज्या खाजगी बँकांचे 50 कोटींपेक्षा जास्त उत्पादन होते किंवा 50 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक होती अशा बँकांचे सर्वात प्रथम राष्ट्रीयकरण करण्यात आले। त्याच्यानंतर 14 एकूण राष्ट्रीय बँकांचे या ठिकाणी राष्ट्रीयकरण करण्यात आले। याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, बँकेचे नाव जे आहे अलाहाबाद बँक, मूळ स्थापना तिची 1865 साली आणि 2018च्या सरकारचा हिस्सा त्याच्यामध्ये जो होता तो 79.41% होता। त्याच्याबरोबर बँक ऑफ बडोदा आहे, त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र जी 1935 साली स्थापना झाली आणि तिचं 2018च्या सरकारचा प्रतिशत हिस्सा हा जवळपास पाहायला गेलं तर 87.1% आहे। या सर्व बँका ज्या आहेत ह्या राष्ट्रीय करण्यात आलेल्या बँका आहेत
आणि याच बँकांच्या जवळपास 4130 शाखा आहेत संपूर्ण भारतभर. सार्वजनिक क्षेत्रातील दुसरा जो मुद्दा आहे, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती. बघा, 1991 मध्ये जागतिकीकरण झालं. त्याच्यानंतर 1991 साली बँकेचा सार्वजनिक क्षेत्रात किंवा सरकारच्या मालकीच्या ज्या बँका होत्या त्या जवळपास 90% बँक व्यवसाय हा सरकारच्या अधिपत्याखाली होता 1990-91 दरम्यान. त्याच्यानंतरच जो बँकिंग क्षेत्रामध्ये हा 1992 साली बँक सुधारणा कायदा करण्यात आला. हा कायदा का करण्यात आला, तर बँकेकडे व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव राहिला. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघता येईल की बँक व्यवसायात अकार्यक्षमता व्यवस्थापनाचा अभाव सुद्धा आढळून आलेला दिसो. सार्वजनिक बँकाच्या संपूर्ण भारतभरात 60,646 एवढ्या भारतभर शाखा आहेत. 60,646 एवढ्या शाखा सार्वजनिक बँकांच्या होत्या आणि ह्यांची उलाढाल जवळपास 10,000 कोटींपेक्षा जास्त होती त्यावेळेस. जर पाहिलं आपण की 2002 मध्ये एकूण नफा ह्याच बँकेचा, सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या बँका आहेत यांचा एकूण नफा 7,780 कोटी रुपये इतका होता. 7,780 कोटी इतका होता. आणि आर्थिक उदारीकरण जे झालं 1991 साली, खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण, याच्यामध्ये बँकिंग व्यवसाय हा भरभराटीला आलेला दिसून येतो. कारण की जर आपण पाहिलं की आर्थिक उदारीकरणाचा जो दुसरा टप्पा जो होता तो 2009 मध्ये होता. आणि त्याच वेळेस ह्याच बँकेची जी स्थिती किंवा उलाढाल किंवा गुंतवणूक किंवा नफा जर पाहिला तर 16,856 कोटी इतका होता मित्रांनो. आणि ह्याच्यामुळेच या बँकेने नफ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. तर ह्याच बँकांच्या सार्वजनिक बँका ज्या आहेत, नंतरचा जो मुद्दा आहे, 2017ला 86,545 इतक्या शाखा होत्या सार्वजनिक बँकांच्या. 86,545 इतक्या शाखा होता. म्हणजेच काय, तर जसं जसा हा बँक व्यवसाय वाढत गेला तसं या सार्वजनिक बँकांच्या शाखा देखील वाढत गेल्याने ह्या पूर्ण भारतभर या बँकेचं जाळं पसरलेलं दिसून येतं. आणि याच्यामध्ये ग्रामीण क्षेत्राचा किंवा ग्रामीण भागाचा देखील मोठ्या प्रमाणात हिस्सा आपल्याला या ठिकाणी दिसतो. तर ग्रामीण भागात जवळपास ग्रामीण क्षेत्रात 2,90,033 इतक्या शाखा या सार्वजनिक बँकाच्या होत्या. आज प्रत्येक गावा ठिकाणी किंवा जे छोटी शहरं असतील, टाउन्स असतील, या ठिकाणी आज आपल्याला या सार्वजनिक बँकांच्या किंवा विविध खाजगी असतील किंवा सरकारी बँकांची विविध शाखा आपल्याला या प्रत्येक गावाच्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहिलं की बँकांची स्थापना कशी झाली, त्याच्यानंतर बँकांचे प्रकार कोणकोणते पाहिलेत. जसं की बँकिंग स्थापनासाठी कोणता कायदा महत्त्वाचा, ते 1949चा बँक कायदा. त्याच्यानंतर बँकांची प्रकार, राष्ट्रीयकृत असतील राष्ट्रीय बँका, असहकारी बँका, सार्वजनिक बँका कोणत्या, नॅशनलाइज बँका कोणत्या, हे आपण पाहिलेलं आहे. मित्रांनो, याच्या पुढच्या लेक्चर्सला किंवा याच्या पुढचं जे लेक्चर्स राहील या लेक्चर्समध्ये आपण बँकांचे जे प्रकार आहेत, जसे की खाजगी बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि सहकारी बँका, यांचे कार्य कशा प्रकारे असतं हे आपण पाहणार आहोत. धन्यवाद.